हा नुकताच आपण सर्व लोक अतिशय थाटामाटात साजरा करत आहोत। दुसरी गोष्ट की आताच्या या सरकारने 14 एप्रिल हा ज्ञान दिवस म्हणून साजरा केलेला आहे। तो आता जागतिक पातळीवर जसं आपण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बाबतीमध्ये बच्चों के चाचा बाल दिवस म्हणून ओळखायचो, तसं आता याच्या पुढे 14 एप्रिल हा ज्ञान दिवस म्हणून ओळखला जाणार आहे। तर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञान दिवस म्हणजे नेमका काय, तर त्यांनी ज्ञानाच्या बाबतीत किती जबरदस्त परिश्रम केलेले होते ही गोष्ट या दिवसाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना कळणार आहे। तर मी या ठिकाणी काही माझ्या सगळ्या समोर बसलेल्या मातेंसाठी काही उदाहरण सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे घडले। आपण सर्व लोक नुसतं अतिशय जोरजोराने म्हणजे 14 एप्रिल आपण कशी साजरा करतो, तर एखादं गणपती मंडळ ज्या पद्धतीने गणपती उत्सव साजरा करतो तसं आपण 14 एप्रिल साजरा करतो। म्हणजे कसं घरी गोडधोड करणं, नवीन कपडे घेणं आणि डीजेच्या गाण्यावर संध्याकाळी जोरदारपणे नाचण्याचं काम करणं। मग बाबासाहेब आंबेडकर कसे घडले याच्या बाबतीत आपण काही विचार करतो का? आता याच्या बाबतीत मी तुम्हाला काही थोडं छोटे उदाहरणं सांगतो। साधी गोष्ट आहे की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अभ्यासाला बसायचे तर बाबासाहेब आंबेडकर कसे बसायचे अभ्यासाला, तर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अभ्यासाला रात्री 2 किंवा 3 वाजेच्या दरम्यान अभ्यासाला बसायचे तेव्हा त्यांच्याकडे घड्याळ नावाचा प्रकार नव्हता, अलाराम नव्हता की 2 वाजेचा टाइम लावतील आणि तेव्हा उठतील, मोबाईल नव्हता। मग बाबासाहेब आंबेडकर कसे उठायचे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वाजता अभ्यासाला उठलं पाहिजे याच्यासाठी त्यांचे वडील रामजी सुभेदार त्यांच्या बाजूला बसून राहायचे 2 वाजेपर्यंत आणि 2 वाजले का मग बाबासाहेब आंबेडकरांना उठवायचे अभ्यासाला आणि रामजी सुभेदार तेव्हा झोपायचे। म्हणजे बाबासाहेब आंबेडकर घडण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं किती मोठं योगदान होतं हे आपल्याला सगळ्यांना लक्षात येईल। दुसरी गोष्ट, आपण सगळेजण नुसतं बाबासाहेब बेंबीडच्या देठापासून ओरडतो, पण बाबासाहेब हे काय कॅरेक्टर होतं, काय व्यक्ती होता हे आपण थोडंसं विद्यार्थ्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे। बाबासाहेब वयाच्या काहीतरी 3री-4थीला असताना त्यांना देखील असं वाटलं होतं की आता आपल्या लहान मुलांना देखील वाटते उन्हाळक्या करायच्या, टवाळक्या करायच्या। बाबासाहेब आंबेडकर देखील लहानपणी अतिशय आगाऊ होते असं त्यांनी त्यांच्या काही गोष्टींमध्ये लिहिलेले। इव्हन त्यांना 4थीला असताना घरातनं पळून जायचं देखील असं वाटलं होतं, तर त्यांनी त्यांच्या आत्याच्या याच्यामधनं पैसे चोरले आणि पळून जाण्याचा विचार करत होते। पण रात्री अचानक त्यांना असं वाटलं की हे बरोबर नाहीये, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तो विचार त्यागला, पळून जाण्याची भूमिका नाकारली। 10वीला असताना बाबासाहेब आंबेडकरांना मार्क किती होते, तर 286। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना फक्त 36% मार्क मिळालेले होते। किती? 36%। मग बाबासाहेब कुठं घडले? नंतरच्या काळात जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी ही सगळी व्यवस्था बघितली मग बाबासाहेब कसे बनले याचा देखील आपण विचार केला पाहिजे। तर बाबासाहेब आंबेडकर एकदा असे अभ्यास करत बसले होते आणि अभ्यास करत असताना त्यांच्या बाजूला नानकचंद रत्तू नावाचा त्यांचा मदतनीस आला, PA होता। तो आला आणि तो असं म्हटला की बाबासाहेब मला आज लवकर घरी जायचंय म्हणजे। तर आता सायंकाळी तो म्हटला की लवकर घरी जायचंय म्हणजे विचार करा किती वाजता म्हटला असेल, 5 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत तो केव्हा तरी बोलला। आपण असं पकडू शेवटचा वेळ 8 वाजेला, म्हणजे अशा वेळेला तो म्हटला की मला आज लवकर घरी जायचंय। मग बाबासाहेब म्हटले की जा आणि सकाळी लवकर ये बाबा। तर नानकचंद रत्तू गेला घरी। दुसऱ्या दिवशी नानकचंद रत्तू सकाळी येऊन बाबासाहेबांच्या बाजूला उभा राहिला। उभा राहिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर वळले आणि म्हटले का रे बाबा तू गेला नाही का म्हणे अजून घरी। मग नानकचंद रत्तूंनी बाबासाहेब आंबेडकरांच्या हातातलं पुस्तक हिसकवलं आणि सांगितलं की बाबा आता हा दुसरा दिवस सुरू झालेला आहे। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची अभ्यासातली किती तल्लीनता होती हे मी तुम्हाला या उदाहरणावरून सांगतोय की बाबासाहेब आंबेडकर रात्रीच्या 8 वाजता अभ्यासाला बसले तर दुसऱ्या दिवसाच्या सकाळी नानकचंद रत्तू लवकर आला असं आपण गृहीत धरू, म्हणून तो 5 किंवा 4 वाजेला आला असेल तरी बाबासाहेब आंबेडकरांना त्या वेळेपर्यंत वेळ कळलेला नव्हता आणि ते म्हटले तू अजून गेला नाही का। याच्यातनं बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासाचं जी काही तंत्र होतं ते आपल्याला लक्षात येतं। दुसऱ्या बाजूला या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं ते कोणासाठी केलं हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यात सगळ्यात जास्त स्त्रियांसाठी म्हणजे सगळ्या स्त्रियांसाठी, नुसत्या आपल्या समाजातल्या नाही तर इतर सर्व जाती धर्मातल्या स्त्रियांसाठी देखील बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र परिश्रम घेतलेले होते। विशेषतः ते आपल्या स्त्रियांना काय सांगायचे, आपल्या घरामध्ये जर आपला मुलगा दारू पिऊन आला असेल तर त्या स्त्रीने त्याला जेवण देऊ नये असं बाबासाहेब आंबेडकर सांगायचे। त्याला दारू पिऊन आल्यानंतर जेवण द्यायचं त्या आईने, म्हणजे त्या आईने त्याला दारू पिण्यासाठी तयार करायचं असं बाबासाहेब आंबेडकर सांगायचे। म्हणून कोणत्याच मातेने आपल्या मुलाला दारू पिऊन आल्यानंतर जेवण देऊ नये असं बाबासाहेब आंबेडकर तेव्हा सांगायचे।
दुसरी गोष्ट बाबासाहेब काय सांगायचे, आपला नवरा दारू पिऊन आल्यानंतर 4-5 महिलांनी एक टीम बनवली पाहिजे आणि त्याला डायरेक्ट विरोध केला पाहिजे. त्या 4-5 महिलांनी एकत्र येऊन त्याला विरोध केला पाहिजे, हे बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, मी सांगत नाही. मग आपण जर बाबासाहेबांना आपलं बाप म्हणून मानतो तर ही गोष्ट देखील आपण स्वीकारली पाहिजे. जर बाबासाहेबांना आपण मानत असू तर ही बाब पण आपण केली पाहिजे. आपण करतो का असं, याच्या बाबतीत देखील विचार केला पाहिजे. बाबासाहेब पुढे जाऊन काय म्हटले, म्हणजे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय तर थोडंसं आश्चर्य वाटू देऊ नका, तुम्ही कधी ऐकलं नसेल. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की ज्या मातेचा नवरा दारू पिऊन तिच्यावर अन्याय अत्याचार करतो, मारठोक करतो, त्या स्त्रीने 4-5 स्त्रियांचं मिळून एक ग्रुप बनवायचा आणि त्याला दारू पिऊन आल्यानंतर मारलं देखील पाहिजे, असं बाबासाहेब आंबेडकर सांगायचे. आता याचा दुसरा अर्थ असं का बरं म्हणताय बाबासाहेब आंबेडकर, याच्या बाबतीत विचार केला पाहिजे. असं का म्हणतायत, तर साधी गोष्ट आहे, बाबासाहेब आंबेडकर जगात एवढा मोठा अभ्यासाच्या दृष्टीने प्रकांड पंडित असणारा माणूस जेव्हा भारतात आला ना, तर भारतात आल्यावर काय केलं बाबासाहेब आंबेडकरांनी, म्हणजे बाबासाहेबांची एक साधी गोष्ट सांगतो की अमेरिकेत जेव्हा शिकायला गेले तर तिथे बाबासाहेब आंबेडकरांना शिकवणारा जो सर होता त्याचं नाव सेलिंगमन होतं. तो सेलिंगमन त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये इतका मोठा विद्वान होता की त्याला जर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला भेटायला जायचं असेल तर त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागायची. म्हणजे त्या सेलिंगमनला सहज अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष भेटायला गेला अशी गोष्ट शक्य नव्हती. तो सेलिंगमन जेव्हा बाबासाहेबांना शिकवायचा किंवा बाबासाहेब जेव्हा त्याच्या घरी जायचे तर तो सेलिंगमन बाबासाहेबांना रूमपर्यंत पायी पोचवायला जायचा आणि त्याने ते लिहून ठेवलेले आहे. त्याचं म्हणणं असं आहे की माझ्या जीवनामध्ये इतका विद्वान विद्यार्थी कधीच आला नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या जर ही गोष्ट आपण बघितली की बाबासाहेब इतके मोठे विद्वान असताना जेव्हा ते भारतात आले तर भारतात आल्याबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाला गुरु केलं, महात्मा ज्योतिबा फुलेंना. आता साधी गोष्ट आहे की एवढा शिकलेला माणूस, महात्मा फुले किती शिकले होते बाबासाहेबांच्या मानाने, अतिशय कमी शिकलेले होते. मग तरी बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना का म्हणून गुरु केला असेल, या बाबतीत आपण विचार केला पाहिजे. तर का गुरु केलं माहिती का आपल्याला, ते उदाहरण आपण पुरुषांनी देखील समजून घेतलं पाहिजे. कारण गावामध्ये जी रचना आहे, गावामध्ये जी कुटुंब संस्था आहे किंवा गावामध्ये जे पुरुष प्रधान संस्कृती आहे ही सर्व ब्राह्मणी संस्कृती आहे. हिच्या माध्यमामधनं आपण स्त्रियांवर सर्वात जास्त अन्याय अत्याचार करतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ते महात्मा फुलेंना गुरु मानताना एक गोष्ट केली होती, त्या काळामध्ये महात्मा फुलेंना मुलं होत नव्हती. तर महात्मा फुलेंना मुलं होत नव्हती म्हणून महात्मा फुलेंच्या नातेवाईकांनी, म्हणजे कोणी, सावित्रीबाई फुलेंच्या आई वडिलांनी त्यांना एक जाहीरपणे तिथे येऊन काय केलं की सांगितलं की तुम्ही दुसरं लग्न करा. तर मग त्या ठिकाणी अशी एक जोरदार प्रक्रिया झाली की नाही राहू द्या त्याला काय हरकत नाही, बसू द्या. तर तिथे जोरदार अशी प्रक्रिया घडली की महात्मा फुलेंनी दुसरं लग्न करावं म्हणून सर्व लोक एकत्र आले आणि सर्व लोक एकत्र आल्यानंतर महात्मा फुले त्यांच्या सगळ्यांसमोर बसले, चर्चा सुरू झाल्या. सावित्रीबाई फुलेच्या आई वडिलांनी सांगितलं की तुम्ही आता दुसरं लग्न केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला मुलं होती. तर महात्मा फुले त्या ठिकाणी असं म्हटले, माझी जर मेडिकल केली बुवा, वैद्यकीय चाचणी केली आणि जर माझ्यात दोष निघाले तर मग काय सावित्रीबाई फुलेंचं दुसरं लग्न करायचं का. ते सगळे लोक गुपचूप बसले. मग महात्मा फुले असं म्हटले, जर सावित्रीबाई फुलेंचं दुसरं लग्न केलं आणि त्यांना जे अपत्य होईल ते सामान्याची मी आम्ही घेतो. म्हणजे महात्मा फुले स्वतःला, म्हणजे सावित्रीबाई फुलेला सवत करण्याच्या ऐवजी स्वतः सावित्रीबाई फुलेंना सवता म्हणून जाण्याची प्रक्रिया तेव्हा करत होते. याचा दुसरा अर्थ असा होतो की महात्मा फुले स्त्री पुरुष समतेचे किती कट्टर पुरस्कर्ते होते. याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानलेलं होतं. मग जर आपण महात्मा ज्योतिबा फुलेंचे अनुयायी असू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असू, तर मग आमचा स्त्रियांविषयी दृष्टिकोन कसा पाहिजे, तर निश्चितच आम्ही ज्याला बाप म्हणून मानतो त्याच पद्धतीने आमचा देखील आमच्या कुटुंबामध्ये स्त्रियांच्या बाबतीत हा दृष्टिकोन पाहिजे. आणि असा दृष्टिकोन का पाहिजे, साधी गोष्ट आहे, जे लोक घरामध्ये स्त्रियांना समतेची वागणूक देतात, स्त्रियांना समजून घेतात, स्त्रियांच्या सुखदुःखामध्ये असतात, त्याच लोकांचे मुलं देखील भविष्यात चांगले घडतात, अन्यथा ते घडत नाही. म्हणून जर संसार हा दोघांचा असेल आणि दोघांना मिळून जर चालवायचा असेल तर ती साधी गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. ब्राह्मणी कुटुंबात काय राहतं, ब्राह्मणी कुटुंब म्हणजे आपण जे शोषण करणारं असतं, वाईट असतं, तर ते सायकल जशी असते बघा, सायकलला 2 चाकं असतात, सायकलची चाकं कशी असतात, मागे पुढे असतात. तसा आपल्या ब्राह्मणी कुटुंब व्यवस्थेचा संसार आहे जो सायकलच्या चाकासारखा मागे पुढे, म्हणजे पुढचं चाक म्हणजे पुरुष आणि मागचं चाक म्हणजे स्त्री, म्हणजे पुढचं चाक नवरा आणि मागचं चाक बायको.
तुम्ही सायकल नीट बघा, सायकलला जी काही पायंडल असतं म्हणजे ओढल्या जातं चाक, तर कोणत्या चाकाला असतं ते? मागच्या चाकाला. आपण जसं पण पायंडल मारला की मागचं चाक ओढल्या जातं, पुढच्या चाकावर चेन नसते. दुसरी गोष्ट, ब्रेक जो मेन ब्रेक असतो तो कुठे असतो? मागच्या चाकाला. कुलूप कुठे असतं? मागच्या चाकाला. कॅरी कुठे असते? मागच्या चाकाला. आणि पुढच्या चाकाला काय राहतं? काहीच नाही, तो फक्त दिशा देतो, म्हणजे त्याच्यावर लोड नावाचा प्रकार नाही राहत. तसं हे कुटुंब संस्था, ही ब्राह्मणी कुटुंब संस्था आहे, हिच्या कायम विरोधामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर होते. मग आम्हाला जर कुटुंब चालवायचंय तर नवरा बायको कसे पाहिजे? दोघंही, आपण जे काही फोर व्हीलर बघतो तिच्या दोघं समोरच्या चाकासारखे असले पाहिजे. डावी बाजू आणि उजवी बाजू हे पॅरलल कुटुंब संस्था आहे आणि ती दोघंही सारखेच असतात. याला आपण महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारातली कुटुंब संस्था म्हणतो. म्हणून जेव्हा रमाई सारखी बाई बाबासाहेब आंबेडकरांसारखा जगातला एवढा मोठा प्रकांड पंडित असताना रमाई जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना म्हणते की मला पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घ्यायचंय, तर बाबासाहेब आंबेडकर हताश आणि विवश होतात, रडकुंडीला येतात आणि विचार करायला लागतात की आता बाबासाहेब आंबेडकरांना की आता रमाईला कसं समजवायचं की आपल्याला हा विठोबा वगैरे आपल्यासाठी काही कामाचा नाही. कारण का बाबासाहेब आंबेडकर आता जर आपल्यामध्ये एखाद्या इथं जसं आपण आता प्रबोधनाला बसलोय आणि आपल्या एखाद्या बांधवाला म्हणजे माझ्या एखाद्या बंधूला जर घरी जाऊन बाईने सांगितलं की आपल्याला उद्या एकविरा देवीच्या यात्रेला जायचंय, तर त्याच्या अंगात आहे ना एकदम क्रांतिकारी परिवर्तनवादी बाबासाहेब आंबेडकर येऊन जाईल आणि तो तिच्या एक कानपट्ट्यात मारे. आता मला सांगा, तो खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे का? समजवलं पाहिजे, त्या संबंधी त्यांना आपण तयार केलं पाहिजे. कारण आपण आपल्या कुटुंबाला तयार न केल्यामुळे आपल्या पश्चात आपल्या स्त्रिया देवांना मानतात. ही गोष्ट देखील आपल्यासाठी मोठी गोडचूक झालेली आहे. म्हणून आपण एक गोष्ट शिकली पाहिजे जी बुद्धाकडनं आपण शिकली पाहिजे. बुद्धाला लोक काय करायचे? साधी गोष्ट आहे की बुद्धाचा मृत्यूचा किस्सा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की बुद्धाला नॉनव्हेज म्हणजे मांसाहार खाण्याची तेव्हा बिलकुल ॲलर्जी होती, त्रासदायक होतं आणि एकाने ते मांसाहारमध्ये म्हणजे भिक्षापात्रामध्ये मांस दिलं. बुद्धाने काय केलं? विरोध करण्याच्या ऐवजी ते खाल्लं आणि त्याच्यामुळे बुद्धाला त्रास झाला आणि बुद्धाचा मृत्यू ओढवला. म्हणजे याचा अर्थ काय? समाज व्यवस्थेत बुद्ध ज्या लोकांना बदलण्यासाठी प्रयत्न करायचा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. मग आपण पण काय केलं पाहिजे? आता ज्यांच्या अवतीभोवती आपण आहेत, आपल्या कुटुंबामध्ये असेल, आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये असेल, त्यांना देखील बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी सक्रिय झालं पाहिजे. कारण आपले हे सगळे महापुरुष आपल्याला सांगतात. हे का बरं सांगता बरं हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. साधी गोष्ट आहे की आता जे काही विदारक चित्र झालं आपण सगळ्यांनी बघितलं मराठा मोर्चा आणि दलित मोर्चाच्या माध्यमामधनं. एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की पहिल्यांदा शिवाजी महाराज जर जगामध्ये कोणाला कळला असेल तर तो कोणामुळे कळला माहिती आहे आपल्याला? कोणाला? पहिल्यांदा शिवाजी महाराज जर जगामध्ये कोणाला कळला असेल तर तो फक्त आणि फक्त महात्मा फुलेंमुळे कळला की ज्यांनी 1869ला कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज असा पोवाडा लिहिला. आणि जो पोवाडा अतिशय दीर्घ पोवाडा आहे, 1000 ओळींचा पोवाडा आहे तो. आता मला सांगा की महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं आणि महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांना गुरु मानलं. आता त्या शिवाजी महाराजांचा नुसता पोवाडाच लिहिला नाही तर शिवाजी महाराजांची समाधी पण शोधून काढली. तर जेव्हा महात्मा फुले त्या रायगडावर गेले आणि त्यांनी जेव्हा शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली तर ती समाधी शोधल्यानंतर त्यांनी त्या समाधीवर जी काही काटेरी झुडपं वगैरे आलेली होती ती कुऱ्हाडीने तोडली आणि तिथे ती जागा साफसफाई केल्यानंतर तिथे शिवाजी महाराजांच्या समाधीला त्यांनी तिथे काही पुष्पहार वगैरे अर्पण केले. तर त्या गावाचा ग्रामसेवक म्हणजे तेव्हाचा तो ब्राह्मण तिथे आला आणि त्याने महात्मा फुलेंना चक्क लात मारली आणि सांगितली की एका कुणबटाला म्हणजे कोणाला? शिवाजी महाराजांना तू देव करतोय का बुवा? कुणबट शब्द वापरला आणि शिवाजी महाराजांना देव करतोय का म्हणून ते, आणि ते त्यांनी पोवाड्यामध्ये लिहिलं. याचा अर्थ काय की त्या काळामध्ये हे सर्व लोक शिवाजी महाराजांना मानत नव्हते. महात्मा फुलेंनी त्यांना ती प्रक्रिया सुरू केली. आता आपण का मानलं पाहिजे शिवाजी महाराजांना हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. पहिल्यांदा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी, महात्मा फुलेंच्या पूर्वी शिवाजी महाराजांनी आपल्याला तलवार दिली होती हातामध्ये, म्हणजे मावळे म्हणून आपल्या हातात तलवार होती. त्या काळापर्यंत अस्पृश्यांना
अजिबात आपल्याला गावकुसामध्ये येऊ दिलं जात नव्हतं, तेव्हा पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी आपल्या हातात तलवार दिली आणि जमिनी देखील आपल्याला दिल्या उपजीविका करण्यासाठी. म्हणून हे दोन गोष्टी आपल्याला त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी दिले. म्हणून आपले सगळे लोक शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आपल्याला त्या काळामध्ये लढलेले दिसतात. म्हणून देखील आपण शिवाजी महाराजांची ही प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, संभाजी महाराजांच्या मृत्यूबाबतीत आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की त्यांचे तुकडे करून करून त्यांना वडू बुद्रुकला मारलेलं होतं. तर त्यावेळेस संभाजी महाराजांचा अंत्यसंस्काराचा कार्यक्रम कोणी केला? तर त्या वडू बुद्रुक गावामधल्या महारांनी केला. म्हणून त्या महारांना शिवले आणि उचले, म्हणजे त्यांचे जे काही तुकडे करून करून फेकलेले होते, तर ज्या लोकांनी उचलले त्यांना उचले आणि ज्यांनी शिवले त्यांना शिवले, हे दोन आडनावं देऊन तिथल्या महारांना त्या काळामध्ये बहिष्कृत करण्यात आलेलं होतं. म्हणजे ही गोष्ट देखील बघा की संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार देखील त्या काळातल्या त्या महारांनी केलं होतं. तर याचं हे महत्त्वाचं कारण आपल्याला कशामुळे लक्षात यायला लागतं? महात्मा फुलेंनी जो इतिहास शोधून काढलेला आहे म्हणून. मग आता या महापुरुषांचा जर इतिहास असा आहे, तर आपल्या अवतीभोवती कोण लोक असे आहे की जे यांचा चुकीचा इतिहास सांगून जातात आणि मग आपण देखील कोणाचा इतिहास मानतो? तर ही गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेऊन आपण का लोकांना सांगितली पाहिजे. आता काही लोकांना असं वाटेल की एवढी जर इतिहास आहे तर आपण का सांगितली पाहिजे. मूळ मुद्दा असा आहे की बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या जातीत आपण जन्मायला आल्यामुळे आपल्याला त्या गोष्टी मिळालेल्या आहेत. जर बाबासाहेब आंबेडकर आपल्या जातीत जन्मायला आले नसते तर आपला हा काही नैतिक अधिकार झाला नसता. पण आता आपल्या जातीत जन्मायला आल्यामुळे आपल्यावर जे काही ऋण बाबासाहेब आंबेडकरांचं आहे ते मुक्त करण्यासाठी आपण बाबासाहेब आंबेडकरांवर जर त्या ऋणातनं मुक्त व्हायचं असेल तर बाबासाहेबांचे हे विचार आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवलेच पाहिजे. याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देखील सांगतो की साधी गोष्ट घ्या. एका जंगलामध्ये ना एक हरिण असते. ती इतकी सतर्क आणि प्रभावी असते की ती जंगलामध्ये जेवढे पण शिकारी येतात त्यांना खुलं चॅलेंज करते की तुम्ही माझी शिकार करून दाखवा. मग एक शिकारी येतो आणि तो खुलं आव्हान स्वीकारतो. दोघांमध्ये जुगलबंदी सुरू होते. त्या जुगलबंदीमध्ये एकदा काय किस्सा होतो की त्या हरणीला तो जसा पण निशाणा लावतो तर ती हरीण चकवून निघून जाते. एकदा असाच त्या शिकाऱ्याकडनं मारलेला बाण तिला जेव्हा चाटून जातो, चाटून गेल्यानंतर ती बरोबर सुखरूपपणे तिच्या जागेवर जाऊन लपून जाते. लपल्यानंतर तिला विश्वास असतो की आता शिकारी माझ्या या जागेपर्यंत येणार नाही. परंतु नंतर पुढच्या क्षणी ती बघते तर शिकारी तिथे आलेला. शिकारी जसंही बघितल्याबरोबर ती घाबरते आणि एक प्रश्न त्याला विचारते, मी आता हरलेली आहे तुझ्यासमोर, पण मला या प्रश्नाचं उत्तर दे, तू इथपर्यंत कसा आला? तर मग तो शिकारी सांगतो की तुझे रक्ताचे जे काही थेंब पडलेले होते त्याच्या माध्यमातून मी तुझ्यापर्यंत आलो. ती जेव्हा मागे वळून तिच्या जखमेकडे बघते, जी बाण चाटून गेलेला असतो त्या जखमेकडे बघताना हरिण जे वाक्य बोलते ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. हरिण असं म्हणते की माझ्याच रक्ताने माझा घात केला. कारण तिचंच रक्त त्याला सांगतं ना शिकाऱ्याला की मी कुठे लपलेली. असं तसंच बाबासाहेब आंबेडकर जर आज आपल्याकडे बघतील तर आपण सर्वजण म्हणजे रक्ताचे थेंब आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर सुद्धा असं म्हणतील की या माझ्याच रक्ताने माझा घात केलेला आहे. कारण आपल्याला दुसऱ्या शत्रूची गरज नाही. आपण बाबासाहेब आंबेडकर पचवायला कुचकामी ठरलेलो आहेत. म्हणून आज सर्वात जास्त ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न करा की बाबासाहेब आंबेडकर आज एस्टॅब्लिश झाले पाहिजे किंवा बाबासाहेब आंबेडकर समाजात मान्यता प्राप्त झाले पाहिजे. बाबासाहेबांचे पुतळे बनले पाहिजे. बाबासाहेबांच्या पुतळ्यांना मोठमोठ्या प्रमाणामध्ये चकाकी आणली पाहिजे, कलर मारला पाहिजे, डीजे दिला पाहिजे, अन्नदानाचा कार्यक्रम केला पाहिजे. याच्यासाठी जर सर्वात जास्त कोणी प्रयत्न करत असेल तर कोण करतंय तुम्हाला सांगता येईल का? आठवले साहेब करताय, प्रकाश आंबेडकर करताय, आपल्यातला एकही माणूस करत नाहीये. जर याच्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न कोण करत असेल तर बीजेपी आणि RSS करत आहे. मग बाबासाहेब आंबेडकर असे पुतळ्याच्या माध्यमातून स्थापित झाले पाहिजे. याच्यासाठी जर बीजेपी प्रयत्न करत असेल तर आम्हाला नवीन विचार करावा लागणार आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आकारातनं स्थापित होण्यासाठी बीजेपी आणि RSS ची मंडळी बघा आता पंचतीर्थ बनवलं त्यांनी. बरोबर. म्हणजे लंडन पासून तर महूला, पुन्हा दीक्षाभूमीला, चैत्यभूमीला आणि महूला देखील ते मोठे म्हणजे 5-5 कोटीचे मंदिरं सुद्धा उभे करू शकतात. मग आता असे आपल्याला बाबासाहेब पाहिजे का? तर ते मुद्दामून असं करतायत. किंबहुना आता 6 डिसेंबरला या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तिथे जाऊन आपल्याला काय दिलं होतं माहिती का तुम्हाला? सगळ्यांना अन्नदानाचा कार्यक्रम महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केला होता. म्हणजे तिथे जे काही आपले 1-1.5-2 कोटी लोक येतात त्यांच्या जेवणाची व्यवस्था कोणी केली? महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केली. तर असं का करतायत ते आपण सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. कारण हे सगळे संकट आपल्या समोर आता आलेले. ते याच्यासाठी असं करताय की त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला सांभाळत बसा, पुतळ्याला सांभाळत बसा, त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष करा.
आणि नेमकं आमची पण अशी अवस्था होऊन गेलो की आम्ही पुतळ्याच्या, निळ्या झेंड्याच्या आणि निळीच्या आणि डीजेच्या अवतीभोवती अडकून गेलेलो आहे आणि बाबासाहेबांच्या विचारापासून दूर चालल्या गेलेलो आहे. म्हणून आता आपल्या समोरचं सगळ्यात महत्त्वाचं संकट जर काय असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेणं. कारण बघा, कालचा पेपर तुम्ही बघितला असेल, काल 14 एप्रिल होती. कोणता पण पेपर काढा तर त्याच्यात एक सगळ्यात वाईट बातमी होती. ती आपल्यापैकी काही लोकांच्या लक्षात आली असेल. आली का कोणाच्या लक्षात? की योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री, त्याने काल काय केलं माहिती का? मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजचं प्रायव्हेटमध्ये जेवढं पण रिझर्वेशन होतं ते रद्द करून टाकलं. उत्तर प्रदेशमधलं ते रद्द केलं आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांचा इकडे ज्ञान दिवस साजरा केला. बघा हे संकट तुम्हाला कशा पद्धतीने असेल. म्हणजे दुसऱ्या बाजूने आता आपल्या महाराष्ट्रात पण तसं व्हायला वेळ लागणार नाही. मग आता आपण काय केलं पाहिजे? अजून एक प्रक्रिया बघा त्यांनी काय केली. नरेंद्र मोदींनी एक निर्णय घेतला होता नोटबंदीचा. कुठे घेतला तो निर्णय? मन की बात मध्ये घेतला ना, म्हणजे रेडिओवर बोलताना घेतला. म्हणजे मन की बात मध्ये त्यांनी सांगितलं की आता उद्यापासून चलन बंद होईल. आता साधी गोष्ट सांगा, निर्णय कुठे घ्यायचे असतात? पार्लमेंटमध्ये. पार्लमेंटमध्ये काय घ्यायचे असतात? तर कॉन्स्टिट्यूशन सांगतं, म्हणजे भारताचं संविधान सांगतं. आम्ही प्रत्येक मिरवणुकीत प्रत्येक ठिकाणी काय वाक्य वापरतो? भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता त्या संविधानालाच ते मानत नाही. त्यांनी काय म्हणून टाकलं तिथे? बाबासाहेब आंबेडकरांना काय केलं त्यांनी? संविधान बाजूला फेकून त्यांनी भाऊने सरळ मन की बात मध्ये निर्णय घेतला. म्हणजे विदाऊट संविधान, विदाऊट पार्लमेंट निर्णय प्रक्रिया सुरू. म्हणजे पार्लमेंटमध्ये यायचं, बोलायचं नाही, संविधानाला मान्यता द्यायची नाही. आणि आम्ही इकडे ओरडून ओरडून म्हणतोय भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग कळतंय का आपल्याला? काही समजलं पाहिजे आता आहे की आपल्या घरावर किती मोठं संकट आलेलं आहे. कारण हे संकट आता आपल्याला आपला जीव घेणार आहे. म्हणून मला असं वाटतं की आता आपल्या सगळ्या तरुण पिढीने आता हे आपण सोडलं पाहिजे की आपल्या तरुणांना काही लोक जाणीवपूर्वक, म्हणजे साधी गोष्ट घ्या, दारू पिले पाहिजे, व्यसनाच्या आहारी गेले पाहिजे, रिकाम्या कामांमध्ये असले पाहिजे, हे तुम्ही करत नाही. ही करणारी एक व्यवस्था असते आणि ती जाणीवपूर्वक तुम्हाला करायला लावते. कारण साधी गोष्ट घ्या, गावामध्ये जर खऱ्या अर्थाने कायद्याची प्रक्रिया असेल किंवा लोकांना प्रबोधन करण्याची प्रक्रिया असेल, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांवर ती जबाबदारी आहे आणि त्यांना ती जबाबदारी समजू नये म्हणून ते लोक जाणीवपूर्वक तुम्हाला अशा मार्गाला ते लावत राहतात. म्हणून आता आपलं नैतिक कर्तव्य आहे की या पद्धतीने आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्यामध्ये ही प्रक्रिया कशी येऊ शकते? आता आपण सगळे लोक म्हणतो की आपण सगळे संघटित झाले पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की काही गरज नाहीये संघटित होण्याची. फक्त आपण एक प्रक्रिया केली पाहिजे. जेव्हा पण आपण एकत्र आलो ना तर किमान पातळीवर आपल्याला चर्चा करता आल्या पाहिजे, एकमेकाशी बोलता आलं पाहिजे, भांडण देखील करता आलं पाहिजे. आपल्याला भांडण पण करता येत नाही. म्हणजे साधी गोष्ट आहे, जे लोक भांडण करतात ते तरक्कीवर जातात. म्हणजे साधी गोष्ट घ्या, तुम्ही एखादं ब्राह्मण कुटुंब बघाल तर त्यांचे संस्कार पण बघा, ते कुटुंब पण नीट समजून घ्या. एखादी ब्राह्मण बाई असते बघा, लहान मुलाला जेव्हा खेळवत असते काय बोलते ती माहिती का? अरे लबाडा, अरे म्हणजे त्याला लबाडा, चोर, डाकू काय काय शब्द वापरेल. आपली बाई कधी वापरते का असा शब्द लहान मुलाला खेळवताना? अजिबात नाही. कारण त्या गोष्टी ते इतक्या सहज मानतात. घरात जर तुम्ही गेले तर त्या आई बाप मुलाशी अजिबात बोलत नाही, पण तुम्हाला कळणार नाही, त्यांचे भांडण होत नाही. आमच्याकडे काय असतं माहिती का? कुटुंबामध्ये आपण सगळी मान्यता देतो, सगळी काळजी घेतो, पण चित्र असं असतं की आपल्यामध्ये सगळ्यात जास्त मतभेद आहे. ते हे कशामुळे निर्माण झालेलं आहे माहिती का? तर याचं पण आपण रहस्य लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या कुटुंबामध्ये आपण एकमेकावर अवलंबून असल्याचे कोणतेच कारण नसतात. म्हणजे साधी गोष्ट घ्या की आता तुम्ही काही कुटुंब बघा, म्हणजे ब्राह्मणांचे बघा किंवा वाणी मारवाड्यांचे कुटुंब बघा, कसे असतात? किराणा दुकान असेल, 2 जण बसतात, तर 2 जणांमध्ये दोघं भावांचे भांडण जरी झाले तर तो भांडण झालेला भाऊ जर बाहेर गेला, दुसरा जो बसतो, तर जेव्हा तो भांडण झालेला भाऊ परत येतो तर त्याला सांगावं लागतं की कोण कोण उधारीने माल घेऊन गेलेला आहे. जर सांगितलं नाही तर दुकान डबगाईला चालला जाईल. म्हणून त्यांचे भांडणं होऊन पण ते एकमेकाच्या रिलेशनमध्ये येऊन जातात. आमचं असं होतं, आमचं जर भांडण झालं ना, आम्ही 5 वर्ष एकमेकाशी बोललो नाही तर काही फरक पडतो का? काहीच फरक पडत नाही. म्हणून आमची कुटुंब संस्था देखील या व्यवस्थेने अशी उद्ध्वस्त केलेली आहे की आम्हाला ते एकत्र देखील जमू देत नाही. मग जर असं असेल तर आम्ही ज्या महापुरुषांना मानतो त्यांना विचारात घेऊन आमच्यामध्ये चर्चा करण्याची प्रक्रिया, भांडण करण्याची प्रक्रिया ही सुद्धा आम्ही विकसित केली पाहिजे. जर तसं केलं नाही तर काय होणार आहे? येणाऱ्या काळामध्ये आता आपण इतक्या वाईट अवस्थेमध्ये चालल्या गेलेलो आहे की शिक्षण देखील आता आपल्याला याच्या पुढे मिळणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षण सर्वांना मोफत
मिळाला पाहिजे असा विचार केला होता, तर या सत्ताधारीने काय केलं माहिती का, आपल्याला पाटी पेन्सिल घेऊन जाऊन शिक्षण मिळण्याच्या ऐवजी ते खिचडी खाऊ घालतात. म्हणजे काय करता येते, खिचडी पण खाऊ घाला आणि यांना 8वी पर्यंत नापास पण करायचं नाही, म्हणजे यांना अक्षर अजिबात आलं नाही पाहिजे, या लोकांची अशी कत्तल झाली पाहिजे. मग आता याला आपण कसं काउंटर केलं पाहिजे, तर आपल्यातल्या ज्या एखाद्या मुलाला शिक्षणातलं काही कळतं त्याने जाणीवपूर्वक या मुलांवर संस्कार केंद्र चालवले पाहिजे, काही गोष्टी शिकवल्या पाहिजे, मुलांच्या बाबतीमध्ये ही प्रक्रिया तयार केली पाहिजे. हे जर आता आपण केलं नाही तर आपल्या समोर आता अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या बाजूने संकट आहे. कारण बघा, विदाऊट पार्लमेंट, विदाऊट कॉन्स्टिट्यूशन देश चालतोय. शिक्षणाची व्यवस्था अतिशय दरिद्री पद्धतीने आपल्या अवतीभोवती आलेली आहे. आणि रोजगाराच्या बाबतीमध्ये तर विचारू नका की आपली काय अवस्था करून ठेवलेली. महात्मा फुलेच्या माध्यमातून 10,000-1,000 रुपये कर्ज द्यायचं, त्याच्यातली 6,000 सबसिडी द्यायची आणि आयुष्यभर 3-4 पिढ्या त्या रेशन कार्डवर शिक्का मारून घ्यायचं की याच्या पुढे एकही बँक त्याला कर्ज देणार नाही. दुसऱ्या बाजूला विजय मल्ल्यासारखा माणूस, म्हणजे इतक्या अब्जावधी रुपयाची त्याच्याकडे मालमत्ता, तो घेऊन पळून जातो, त्याला ते कोणी काही करत नाही. किंबहुना संसदेमध्ये अशी चर्चा होते की त्याला आता सूट दिली पाहिजे का. म्हणजे जर 4 नुसते भांडवलदार भारतातले एकत्र केले तर त्यांना एकूण मिळालेला पैसा आणि आपल्या महात्मा फुलेच्या योजनेचा पैसा, म्हणजे साधी गोष्ट आहे की 10% सुद्धा नसेल, म्हणजे 10 पैसे सुद्धा नसेल. एकट्या विजय मल्ल्याला दिलेलं कर्ज त्याच्या पूर्ण याच्यामधलं, आपल्या पूर्ण महात्मा फुलेचं जर आपण म्हणजे आकडेवारी केली तर त्याला दिलेल्या 1 रुपयामधले 10 पैसे सुद्धा आपल्या महात्मा फुलेचं कर्ज येणार नाही. आणि तरी आपण एवढे सर्व लोक डिफॉल्टर म्हणून घोषित आहे. आणि आपल्याला बी असा भास झालेला आहे की यार आपण सगळे लोक आपले कर्ज बुडवे करणारे राहतात. त्यांनी कर्ज बुडवलेलं चालतं आणि आपण तो शिक्का मारून घ्यायचा. म्हणून ही गोष्ट देखील आपण शिकली पाहिजे की हे जाणीवपूर्वक ही सगळी प्रक्रिया चालू आहे. आणि हिला जर समजून घ्यायचं असेल तर एकच गोष्ट आपल्याकडे आहे की आपल्यामध्ये आपण चर्चा सुरू केली पाहिजे. म्हणून प्रबोधनाचं रहस्य, जसं भाऊ बोलताना एक गोष्ट सांगत होता की आपल्याला प्रबोधनाची काय गरज आहे, म्हणून मी म्हणतो की भांडण सुद्धा आपल्याला जमत नाही, भांडण पण करता आलं पाहिजे. आणि ते भांडण करण्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता असते, कारण आपले मुद्दे आपल्याला सांगता आले पाहिजे. आपण काय करतो माहिती का, मला पटत नाही म्हणून आपण करतो. म्हणजे आपल्या घरी बघा, एखादा माणूस देखील जेवण करताना एखादी भाजी नाकारतो ना, म्हणजे घरी गेला आणि जर मुगाची डाळ केलेली असेल तर आपण काय म्हणतो, मला आवडत नाही. का बरं, कारण सांगताच येत नाही त्याला, फक्त आवडत नाही. तर या सगळ्या पद्धती आपल्यामध्ये जाणीवपूर्वक ब्राह्मणी व्यवस्थेने लादलेल्या आहेत. तर ही गोष्ट आपण कुटुंब व्यवस्था समजून घेताना लक्षात घेतली पाहिजे. आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांना आपण महापुरुष म्हणून मानतो, जो माणूस लायब्ररीत अभ्यासाला गेल्यानंतर 1-2 पापड किंवा पावाच्या तुकड्यावर अभ्यास करायचा, त्या माणसाकडे कुठे संधी होती की मला हे आवडत नाही ते आवडत नाही म्हणायची. म्हणून या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि फालतू कारणांवरनं कुटुंबामध्ये भानगडी न होऊ देता किंवा आपल्यामध्ये देखील मतभेदाची कारणं न होऊ देता आता आपण काही नवीन प्रयोग केले पाहिजे. आणि त्या दृष्टीने मी अजयचा आग्रह होता म्हणून आपल्याशी बोलायला आलो. मध्यंतरी मोर्चाच्या याच्यामध्ये पण आपले जे चव्हाण सर आहेत त्यांच्या मार्फत इथे येऊन मी 2-3 वेळा येऊन गेलो होतो. तर आता मी तुम्हाला काय सांगतो की आपण सगळे जे काही आता आपल्या तरुणांची टीम आहे याच्या आधारावर आपण काय केलं पाहिजे की जे आपले ओबीसी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत देखील आपला विचार परिवर्तनाचा हा जो काही परीघ आहे तो विस्तृतपणे नेला पाहिजे. आता हे जे चव्हाण बंधू आहे यांचं एक आश्चर्यजनक काम आहे की इथे त्यांनी काही लोकांना तयार केलेलं आहे. असं आता हे कशाच्या आधारावर केलं, जसं आम्ही पण धुळ्यामध्ये जे काही काम करतो, आता माझे मित्र जे निलेश भाई आलेले तर हे धनगर कम्युनिटीमध्ये नाही, पण आम्ही धनगर, महार किंवा त्या दिवशी चव्हाण बंधू ओळखता त्या प्रणाली मराठे मॅडमांना ज्यांच्या घरी आपण मोर्चाच्या बऱ्याचशा गोष्टी ठरवल्या, ते मराठा कुटुंब होतं. तर ती बाई जेव्हा मराठा कम्युनिटीची एक बैठक होती मोर्चाची, त्यांचे जे मराठा मोर्चा निघाले तर त्या मोर्चामध्ये त्यांना बोलायला बोलवलं. मराठा कम्युनिटीची बाई भाषणाला गेली, काय म्हटली, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 340व्या आर्टिकलमुळे आपल्या मराठा कम्युनिटीला आरक्षण मिळते, त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीच्या विरोधात आपण असं जाणं योग्य आहे का. तर तेव्हा तिथल्या मराठा लोकांनी काय केलं, त्या बाईला डायरेक्ट बाजूला काढून टाकलं. बाजूला काढून टाकल्यानंतर त्या बाईचा चुलत दीर म्हणजे त्या राजूभाऊंच्या सख्या काकांचा मुलगा दुसऱ्या दिवशी काय म्हणतो, खरं म्हणे तू तुझ्या मुली काय महाराजांना देणार आहे का म्हणे. हे असं भांडण झालं. आता हे कशामुळे झालं, कारण त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पटले. त्यांनी कॉमेंट्स असा केला की अरे मी माझ्या मुली महाराजांना देऊन टाकेल म्हणे. तुमचं बघा की फक्त 20 आणि 25 वर्षाच्या किती आपल्यामध्ये तरुण मुली विधवा म्हणून आहेत. असं मी त्यांना बोललो की असे काही कॉमेंट्स करू नका. आता या गोष्टी आपण प्रयोग करतोय तेव्हा बनतायत. चव्हाण बंधूंनी जसं इथं आपले ते शेलार म्हणून होते की जे आपल्या त्या मोर्चामध्ये त्यांनी 3-4 गाड्या डिक्लेअर केल्या होत्या, काही मुलं देखील घेऊन आले होते. तर हे शक्य आहे ना,
आणि याच गावात घडलं. मी मोर्चाच्या प्रक्रियेत फिरत असताना मला जिल्ह्यामध्ये कुठेच असं चित्र जाणवलं नाही की पहिल्याच याच्यामध्ये त्यांनी मदत डिक्लेअर करणं. नंतर आपण त्या सरपंचांच्या घरी गेलो होतो, त्यांनी पुन्हा 2-3 गाड्या डिक्लेअर केल्या होत्या, ते पण मला वाटतं काहीतरी माळी जातीचे होते. म्हणजे ही मोठी गोष्ट होती. आणि ही गोष्ट जर तुमच्या आसपास आहे तर मला असं वाटतं की तुम्ही अजून विचारांच्या अंती ही गोष्ट बळकट केली पाहिजे. कारण हे जर आपण करू तर याचा दुसरा अर्थ असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खऱ्या अर्थाने आपल्याला तिथे घेऊन जाता येतील. आता नवीन गोष्ट मी तुम्हाला सांगतो, माडच्या चौदार तळ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा सत्याग्रह केला. तुम्हाला सगळ्यांना काय माहिती की आपल्याला पाणी मिळत नव्हतं म्हणून सत्याग्रह केला? बिलकुल चुकीचं. कोकणामध्ये जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी जो सत्याग्रह केला आहे तिथे महारांची संख्या नाही. मग बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे चौदार तळ्याला जाऊन का बरं सत्याग्रह केला महाडमध्ये? तर महाडमध्ये तिथल्या ओबीसी जातींना तिथले जे काही कुळ होते, म्हणजे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये तिथल्या सगळ्या जमिनी होत्या कोकणातल्या, तर त्या ब्राह्मणांचे कुळ म्हणून यांना सगळ्या ओबीसी लोकांना तिथे वापरला जायचं आणि त्यांना पाण्याच्या प्रश्नापासून वंचित केलं जायचं. त्यांचा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घेऊन केला. बघा, म्हणजे ओबीसी आणि अस्पृश्य यांच्यामधनं तो लढा उभा केला आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतंत्र मजूर पक्ष नावाचं जेव्हा संघटन उभं झालं राजकीय, त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे उमेदवार निवडून आले. आता आपण का निवडून येत नाही? आपले उमेदवार बघा कसे उभे राहतात. एका जातीच्या आधारावर आपलं राजकारण सक्सेस होईल का? अजिबात नाही. दोस्त शक्ती मिळवल्याशिवाय राजकारण शक्य नाहीये. जे लोक जातीच्या आधारावर निवडणूक प्रक्रियेत जातात ते आत्महत्या करतात, हे बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच सांगितलं होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सर्व दोस्त शक्ती या सोबत आणलेल्या होत्या. आणि नेमकं आमचं दुर्दैव असं झालेलं आहे की आम्ही आमच्या अवतीभोवती दोस्त नावाचे प्रकार अजिबात ठेवलेले नाहीयेत. ही प्रक्रिया आपण आता गावामध्ये सुरू केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जी मराठा मोर्चाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो की आता आपल्या पूर्ण ह्या क्षेत्रामध्ये अतिशय मोठं संकट येते, जे या जयंती उत्सव दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्या तरुणांनी समजून घेतलं पाहिजे की मुंबई आणि आग्रा असा एक आता हायवे बनतोय, ज्याला DMIC म्हणतात, म्हणजे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर. आता या कॉरिडोरमधनं काय होणार आहे माहिती का? या हायवेचा असा विकास होणार आहे तर याच्यामधनं 36 कोटी लोक, आकडे ऐका, 36 कोटी लोक विस्थापित होणार आहे. म्हणजे त्यांना याच्यामधनं उचलल्या जाणार आहे, त्यांच्या जागेवरनं म्हणा किंवा त्यांच्या शेतीमधनं म्हणा, घरामधनं म्हणा. 36 कोटी. पाकिस्तानची पण संख्या 36 कोटी नाही. म्हणजे या विकासाच्या नावाने 36 कोटी लोक उद्ध्वस्त केल्या जाणार आहे. ते जेव्हा उद्ध्वस्त होण्याची प्रक्रिया, म्हणजे साधी गोष्ट की आता शिरूड गावातनं जाईल, तर शिरूड गावातनं जात असताना जर दलितांची वस्ती उद्ध्वस्त करण्याची प्रक्रिया सुरू होईल तर मराठा कम्युनिटीने तिथे येऊ नये म्हणून हे भांडण लावलेलं आहे. आणि या भांडणाचा देखील आपण अर्थ समजून घेतला पाहिजे. किंवा मराठा कम्युनिटी जेव्हा उद्ध्वस्त केला जाईल तेव्हा दलितांनी त्यांच्या मदतीला जाऊ नये म्हणून हे मोठं भांडण लावण्यात आलंय. कालचा एक चित्ररथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनानिमित्ताने चंदननगरचा अतिशय अप्रतिम होता की त्या चित्ररथमध्ये एक भगवा ध्वज आणि मोर्चा दाखवलेला होता, मराठा मोर्चा, आणि इकडे निळा ध्वज आणि ॲट्रॉसिटी ॲक्टचा मोर्चा दाखवलेला होता. आणि पुढे काय केलेलं होतं, भारताच्या संविधानावर मोहन भागवतचा एक पाय दाखवलेला होता आणि दुसरा एका ग्रंथावर पाय दाखवलेला होता आणि तिथे म्हटलेलं होतं, तुम लढो हम सत्ता संभालते. आता एकदम व्यवस्थित पद्धतीने ते चित्ररथ रंगवलेला होता. याचा अर्थ आता आपण ही गोष्ट समजली पाहिजे की आता देखील गाव पातळीवर गाव उद्ध्वस्त करण्यासाठी आपण एकमेकाबरोबर लढलं पाहिजे, हा विषय त्यांनी ठरवून टाकला. हे पण कसं ते बघा, पहिल्यांदा ब्राह्मणांना लग्नाच्या प्रक्रियेमध्ये येऊ न देण्याची संकल्प कोणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 जेव्हा बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, आपण ब्राह्मणांना बोलवणं बंद केलं, बरोबर. आता 2005 पासून मराठा कम्युनिटीने मराठा सेवा संघ नावाचं संघटन उभं केलंय. त्यांनी देखील 2005 पासून असं ठरवलं की आमच्या कोणत्याच लग्नामध्ये कोणत्याच कार्यक्रमामध्ये ब्राह्मण असणार नाही. मग आता मराठा पण ब्राह्मण बोलवणार नाहीयेत आणि महार पण ब्राह्मण बोलत नाही. मग दोघं जण काय झाले, मित्र व्हायला पाहिजे होते ना. तर हे दोघं पण ब्राह्मणांना बोलवत नाही म्हणून दोघांमध्ये भांडण लावण्यात आलं असं माझं मत आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जे लोक सांस्कृतिक पर्याय देतात त्यांच्यामध्येच भांडणं लावल्या जातात. म्हणून आता बघा, गावामध्ये काही लोक म्हणतात की आपण आहे ना चांगले कपडे घालायला लागलो, उंच इमारती बांधायला लागलो किंवा आपलं राहणीमान बदललं म्हणून आपण त्यांच्या डोळ्यात येतो. खोटं आहे. आपल्यापेक्षा पण आहे ना इतर जाती पण, म्हणजे भिल्ल जातीमध्ये देखील लोक आता चांगली घरं बांधतायत, चांगले स्वच्छ कपडे घालतात.
त्याचा त्यांना येणे बसत. आपल्याला आपली जर काही डोळ्यात झणझणीत अंजन बसत असेल तर काय बसतं, सांस्कृतिक जो पर्याय बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणी व्यवस्थेला नाकारण्याचा दिलेला आहे याच्यामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन बसतं. आणि आता या कम्युनिटीच्या बाबतीमध्ये पण त्यांनी जो काही ब्राह्मणी पर्याय सांस्कृतिक माध्यमातून दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत देखील झणझणीत अंजन बसते. ही गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. इथे बसलेल्या काही लहान भगिनींसाठी देखील मी एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही सगळ्यांनी सावित्रीबाई फुलेंचं नाव ऐकलेलं आहे. सावित्रीबाई फुले म्हणजे महात्मा फुलेंच्या धर्मपत्नी. आता या सावित्रीबाई फुले जेव्हा एकदम छोट्या होत्या, जास्तीत जास्त 6-7 वर्षाच्या असतील, तर 6-7 वर्षाच्या असताना एका यात्रेमध्ये गेलेल्या होत्या. आता यात्रेत गेल्यानंतर त्यांनी काय केलं, सगळ्या त्यांच्या मैत्रिणींना सांगायच्या की खायला काय घेतलं पाहिजे, कोणतं खेळणं घेतलं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे. तर एक ब्रिटिश अधिकारी तिथनं चालला होता. त्याने बघितलं यार ही एवढी छोटी मुलगी आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने या सगळ्या मुलींना मार्गदर्शन करते, तर तो उतरला आणि सावित्रीबाई फुलेंना त्याने एक पुस्तक प्रेझेंट दिलं. सावित्रीबाई फुलेंनी पुस्तक बघितलं आणि परत केलं. तो म्हटला नाही म्हणे मी हे पुस्तक तुला देतोय. सावित्रीबाई फुले बोलले की मला लिहिता वाचता येत नाही, पुस्तक घेऊन काय करू. ते म्हणले चित्र बघ म्हणे. तरी परत करायचा प्रयत्न केला. त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने ते पुस्तक सांगितले की मी हे तुला प्रेझेंट देतोय बा. सावित्रीबाई फुलेंनी पुस्तक घेऊन घरी गेल्या. आता सावित्रीबाई फुले पुस्तक घेऊन घरी गेल्यानंतर बघा स्वप्न बघायला लागल्या. काय स्वप्न बघायला लागल्या की मला अक्षर केव्हा वाचता येईल, मला पुस्तक केव्हा वाचता येईल. त्या दिवसापासून सावित्रीबाई फुले स्वप्न बघत होत्या. आणि जेव्हा सावित्रीबाई फुलेंचं लग्न महात्मा ज्योतिबा फुलेंबरोबर झालं तेव्हा त्या अक्षर ओळख करू शकल्या आणि शिकू शकल्या. आता मला सांगा, आमच्यामध्ये एखाद्या माणसाने जरी ठरवलं की आपल्या बायकोने काही वाचलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, तर ती ऐकते का नाही ऐकत माहिती का, कारण स्वप्नच तसं बघितलेलं नाही. आता आमच्या घरामध्ये स्त्रिया काय स्वप्न बघता माहिती, किंवा आता आपण घरी टीव्ही जरी ऑन केला तर माझ्या नवऱ्याची बायको या सिरियली बघण्यामध्ये बाया सगळ्या व्यस्त असतात. किंवा बायांना जास्त इंटरेस्ट काय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा टाईम हा जी सगळ्यात मला काही मातांनी माफ पण करावं पण समजून घ्या विषय, की जेव्हा मुलं तुमच्याकडे बघत असताना छोटे छोटे मुलं ते कुठे घडतात माहिती का, सगळे जगात असं म्हटलं जातं की लहान मुलं जर सक्षम बनत असतील, हुशार बनत असतील तर ते शाळेमधनं बनत नाही, ते कुठूनच बनत नाही. वयाच्या 0 वर्षापासून तर 6 वर्षापर्यंत ते मातेच्या अवतीभोवती जिथे रेंगाळतात ना तिथे ते बनतात. तर त्यावेळेस तुम्ही नेमकं काय केलं, संध्याकाळची वेळ असते बघा, जेव्हा स्वयंपाक करण्याची वेळ असते आणि आमच्या घरातली आई काय करते माहिती का, टीव्ही समोर बसलेली असते. तो मुलगा जेव्हा रेंगाळत असतो ना तो टीव्ही समोर त्या मातेला बघत राहतो. तो 2 मिनिटं नसेल वाचता येत ना तरी त्या पोऱ्यासमोर पुस्तक पकडून बसून राहतो. तो काय बघतो की यार आपण अभ्यास केला पाहिजे, तो बी स्वप्न बघायला लागतो अभ्यास करण्याचं. आणि हे तुम्हाला द्यावं लागेल. काय बाबासाहेब आंबेडकरांचे वडील मूर्ख होते का, 2 वाजेपर्यंत जागरण करायचे आणि बाबासाहेबांना उठवायचे? साधी गोष्ट आहे ना, 2 वाजेपर्यंत जागरण करायचं आणि मग बाबासाहेबांना उठवायचं आणि मग बाबासाहेब अभ्यास करतील. मग आता आपण करू शकतो का असं? आपली एखादी माता करेल का की आपली मुलगी बुवा आता रात्री 2 वाजेला अभ्यासाला बसणार आहे म्हणून 2 वाजेपर्यंत जागरण करायचं आणि तिला 2 वाजता उठवायचं? तर एवढं काही हार्डवर्क करायची गरज नाही आपल्या मातेला. आता फक्त काय करायची की त्यांच्या बाबतीमध्ये घडवण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्या पाहिजे. मग जसंही सावित्रीबाई फुलेंचं लग्न झालं, महात्मा ज्योतिबा फुले संपर्कात आले. ते जेव्हा बोलले की तुला अक्षर ओळख करून घ्यायची, जेव्हा सावित्रीबाई फुले स्वप्न बघत होत्या, लग्न झालं, लगेच त्यांना अक्षर ओळख यायला लागून गेली. आता आपल्याला देखील आपल्या मुलींना देखील काय स्वप्न बघितलं पाहिजे, डॉक्टर बनण्याचं, इंजिनियर बनण्याचं, पुढचे स्वप्न बघितले पाहिजे. आपल्या मुली काय स्वप्न बघतात माहिती किंवा काय बघतात, कॅटरीना कैफचं लग्न केव्हा होईल, सलमान खानचं आता नेमकं काय होईल, याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आहे. त्यांचं लग्न हो अथवा ना हो, आपण काय केलं पाहिजे, जर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांना जर आम्ही रोल मॉडेल मानतो तर फक्त यांच्याकडे बघितलं पाहिजे. यांनी किती कष्टातनं दिवस काढलेले आणि कसे शिकलेले आहेत. सावित्रीबाई फुलेंना तर आश्चर्यजनक गोष्ट आहे की एखादा शिकवणारा सुद्धा माणूस आता तर कुणी पण शिकवू शकतं. मला सांगा, इथे एखाद्याची इच्छा झाली की मला अक्षर शिकायचं, अक्षर ओळख करून घ्यायची, किती सोपी गोष्ट आहे, लगेच कोणीही मदत करेल. मग आपण असं का करत नाही? तर हे स्वप्न आपण बघितली पाहिजे. तीच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनानिमित्त त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली असेल आणि खऱ्या अर्थाने आपण त्यांचे लेकरू आहोत हे म्हणण्याचं आपल्याला धाडस होऊ शकतं. अन्यथा आपण सर्व लोक भरकटलेली आहोत. आणि मी म्हटलो त्या पद्धतीने ज्या हरणीला जसं बोलावं लागलं की माझ्याच रक्ताने माझा घात केला, तर बाबासाहेब आंबेडकर जर आत्ता कधी बोलले तर असंच बोलतील की तुम्ही आम्ही सगळेजण म्हणजे त्यांचा आपण घात केलेली लोक आहोत. म्हणून मला असं वाटतं की आता तरी आपण
ही गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी आपण आता आपले आपले छोटे छोटे प्रयोग केले पाहिजे. काही जास्ती दुसरीकडे कुठे बघायची गरज नाही. धुळ्यातले लोक काय करतायत किंवा दिल्लीमधले काय करतायत, मुंबईचे काय करतायत, काहीच गरज नाही. आपण एक मॉडेल म्हणून उभं केलं पाहिजे. कारण आता नवीन एक कल्चर असं आलेलं आहे. तुम्ही जर बघत असाल पाण्याच्या बाबतीत आमिर खानने कुठलं तरी एक गाव दत्तक घेतलं आणि काय करतो तो, त्या गावाला दत्तक घेऊन पाणी अडवण्याची प्रक्रिया करतो, सगळ्या लोकांना कामाला लावतो. मग हे लोक जर एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट करू शकता तर आपण एखादा छोटा प्रोजेक्ट करू ना. आपण पण एक प्रोजेक्ट करायचा की आपल्या गावामध्ये निर्वसनी झाले पाहिजेत. मला तर आपलं एक पण गाव निर्व्यसनी सापडलं नाही. आम्ही सगळ्या बामसेपच्या टीमने असं ठरवलं होतं की एखादी गाव आपण दत्तक घ्यायचं आणि त्या गावामध्ये जे प्रॉब्लेम येतात आपण स्वतः सोडवायचे नाही. कारण आपल्याकडे हावी एक चुकीचा प्रयोग आहे, प्रॉब्लेम सोडवून सुटत नाही. प्रॉब्लेम सोडवण्याची क्षमता त्या लोकांमध्ये निर्माण केली पाहिजे. म्हणजे जसं बुद्धाने केलं होतं. बुद्धाकडे बघा एखादा माणूस जर प्रश्न घेऊन गेला, नीट समजून घ्या, बुद्धाकडे एखादा माणूस प्रश्न घेऊन गेला तर बुद्धाने त्या माणसाला सरळ उत्तरं दिलेली नाहीत. बुद्ध काय करायचं, आता मी साधी गोष्ट घ्या, मी जर बुद्धाला विचारलं की भगवान पाणी म्हणजे काय, तर ते मला काय विचारतील माहिती का, एच म्हणजे काय, मग मी सांगेल हायड्रोजन, ओ म्हणजे काय ऑक्सिजन, हा दोघांना एकत्र केल्यावर पाणी होतं, झालं उत्तर. म्हणजे सरळ उत्तर देतच नव्हते बुद्ध. बुद्ध उत्तर देण्याची प्रक्रिया काय करायचे, त्यांचं म्हणणं असं होतं की ज्याला पण प्रश्न पडतो त्याच्याच डोक्यात उत्तर आहे असं बुद्ध म्हणतात. आमच्यामध्ये काही 30 मार्के तयार झालेले की ते प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी येतात आणि हे उत्तरं द्यायला लागल्यामुळे मग आपण काय करतो माहिती का, आपला मेंदू बंद करून घेतो. आता उत्तर देणार आहे तर मग आपला मेंदू चालवायचाच कशाला. तर म्हणून ही देखील ब्राह्मणी प्रवृत्ती आहे. आपलाच मेंदू आपण सुरू केला पाहिजे आणि ते सुरू करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला बुद्ध देतो. जिथं बुद्ध आपल्या माणसांची उत्तरं देत नाही तिथे हे शहरात नाही येणारे 30 मार्के लोक कोण लागून गेले उत्तरं द्यायला. म्हणून हा न्यूनगंड देखील आपण या गाव पातळीवरनं तो काढला पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्रित मिळून विचार करण्याची प्रक्रिया विकसित केली पाहिजे. मग मी तुम्हाला जसं सांगत होतो आता एक गाव दत्तक घेतल्याचं, रुदाना म्हणून एक गाव आहे शिंदखेडा तालुक्यातलं. तिथे पूर्ण 100% भिल्ल वस्ती आहे आणि त्या 100% भिल्ल वस्तीमध्ये 100% जे लोक निर्व्यसनी आहेत. मग आम्हाला आश्चर्य वाटलं की पूर्ण भिल्ल वस्ती असताना निर्व्यसनी आहे. म्हणून मग आम्ही त्या लोकांच्या समस्येशी सगळे लोक निश्चित येत आलोय. त्यांना सांगितलं तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तुमच्यासाठी पत्रव्यवहार करणं. आता आम्ही एक तिथे प्रयोग केला, तिथे त्या पूर्ण गावकऱ्यांना एकत्रित स्वरूपात बचत गटाचं रेशन दुकान मिळवून दिलं. पुन्हा त्या ठिकाणी स्वतंत्र एक शाळा देखील गव्हर्नमेंटची निश्चित करून दिली. तर या सगळ्या प्रक्रिया या पद्धतीने आपल्याला करता आल्या. म्हणून आपल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी जे तुम्हीच गावकरी म्हणून निर्माण केल्या पाहिजे. या 14 एप्रिलला तुम्ही तो निश्चय केला पाहिजे, शपथ घेतली पाहिजे आणि ती जरी तुम्ही 10-15 लोकांमध्ये जरी उभं करू शकले, हळूहळू लोक बदलतील. हीच खऱ्या अर्थाने मला वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरेल आणि तेव्हाच आपण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याच्या लायकीचे ठरू. अन्यथा आपण देखील बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधक म्हणूनच इतिहास देखील आपली दखल घेईल. याच्यासाठी आपण मला वाटतं की अशा काही चुकीच्या प्रवाहांमध्ये जाऊ नये एवढी काळजी आपण घेतली पाहिजे. हीच या दिवसाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय भीम. हॅलो. जे आपल्याला वाघ साहेबांनी जे अमूल्य असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल समाजातर्फे इथं माझे सगळे बसलेले समाज बांधव यांना मी त्यांना आभार व्यक्त करतो. तसेच यापुढे निलेश बोरसे सर आपल्याला थोडं त्यांचं मत व्यक्त करणार आहेत. अचानक मला बोलण्याची संधी मिळालेली, पण राहुल भाऊ बोलल्यानंतर मला नाही वाटत की जास्त काही बोलायला हवं. पण तुम्ही राहुल भाऊनी जेवढ्या गोष्टी सांगितल्या आहेत तर त्या आत्मसात करून त्याच्यावर प्रॅक्टिकली वर्क केलं तर मला असं वाटतं की चेंज नक्कीच होईल. धन्यवाद. मला वाटतं की आज जे आपण 2 शब्द ऐकले त्याच्यामुळे आपल्याला समाजात परिवर्तन होईल हे निश्चित समजू. कारण प्रत्येक समाजाने आज जो विचार दिलेला आहे सरांनी तो यापुढे आपण निश्चित घेऊ असा मी विश्वास करतो. किंवा आमच्या समाजातर्फे सरांना ही विनंती करतो की पुढच्या वर्षी फिक्स संकल्प घेऊनच काहीतरी पुढे करू. ही संकल्पना माझी आहे, तो सगळ्या समाज बांधवांची आहे. याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो.
तर मी सगळ्यांना सरांकडून सांगतो की बुवा कार्यक्रम आपला आटोक्यात आला किंवा संपला, याबद्दल धन्यवाद सगळ्यांनी ऐकलं. तरी कोणाला अजून परत मत व्यक्त करणार आहे तर थोडक्यात बोलावे. आणि आपल्याला काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर विचारू शकता. कोणले शंका शंका नाही 1346 याच्या पुढे आपण त्रिशरण आणि पंचशील घेऊ व आपला कार्यक्रम आटोक्यात घेऊ. सामूहिक पंचशील.